नमस्कार. माझं नाव भाग्यश्री कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात वैदिक लाईफ टुडे. वैदिक लाईफ टुडेचा हा पहिला पॉडकास्ट. आज अनेक सुंदर योग एकत्र जुळून आले आहेत. त्यापैकी पहिला योग म्हणजे वैदिक लाईफ टुडेचा हा पहिला पॉडकास्ट. दुसरा योग म्हणजे आज आहे अग्निहोत्र जयंती. ज्या दिवशी अग्निहोत्राची पुनर्स्थापना झाली तो हा दिवस. आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा योग म्हणजे आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अग्निहोत्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित केले, अशा आदरणीय नलिनी माधव दिदी. दिदींचा थोडक्यात परिचय मी सांगते. ज्या संस्थेने अग्निहोत्र संपूर्ण जगाला दिले ती संस्था भोपाळ येथे कार्यरत आहे आणि त्या संस्थेच्या दिदी संचालिका आहेत. दिदी, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल दिदी की अग्निहोत्र म्हणजे नक्की काय आहे? नमस्ते सगळ्यांना. मी मराठीत बोलते. पहिल्यांदा माझा मराठीत पॉडकास्ट आहे. तो माझ्या मध्य प्रदेशी मराठी असल्यामुळे काही चुका असतील तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रश्न हा आहे, अग्निहोत्र म्हणजे काय? तर आपण आजच्या काळाची तर अशी स्थिती आहे की अग्निहोत्र हा शब्द खूप वर्ल्ड वाईड झालेला आहे. हो. लोकांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की हे काही आंदोलन चालू आहे अग्निहोत्राला. आणि काही काळ जेव्हा आपण अग्निहोत्राचा प्रचार सुरू केला होता त्यावेळेला अग्निहोत्र म्हटल्यावर लोकांना ते अग्निहोत्री ब्राह्मण, अग्निहोत्री सरनेमच फक्त आठवत होतं. हो, बरोबर. त्याच्याशिवाय अग्निहोत्र काही माहिती नव्हतं. हो. तर सगळं समजावून सांगावं लागत होतं की अग्निहोत्र म्हणजे काय. आणि खरं म्हणजे काय आहे की तुमची जी संस्था आहे ना, वैदिक लाईफ, तर अग्निहोत्र त्या वैदिक लाईफचाच एक सगळ्यात महत्वपूर्ण हिस्सा आहे. हो, बरोबर आहे. वेदांचं सांगितलेलं अग्निहोत्र आहे. आणि एक असा काळ राहिला आहे की जेव्हा घरोघरी अग्निहोत्र होत होतं. प्रत्येक घरामध्ये अग्निहोत्र होत असे. असा आपण तो भगवान रामचा काळ म्हणू शकतो. त्याच्या आधीचा काळ, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण बरेच काळपर्यंत प्रत्येक घरात अग्निहोत्र होत असे, असा काळ होता. पण आणि म्हणून काय आहे की जेवढे आपले इतिहास ग्रंथ म्हणा किंवा धार्मिक ग्रंथ म्हणा, त्या सगळ्यांमध्ये अग्निहोत्र शब्द हा येतो. पण अग्निहोत्राची लोक पुष्कळ हा प्रश्न करतात की सगळ्या ठिकाणी अग्निहोत्राचा उल्लेख तर आहे, पण विधी का नाहीये? कारण विधी कशातच दिलेली नाही. तर हा प्रश्न त्याच्याकरता येतो की कोणची वस्तू जेव्हा चलनामध्ये असते त्यावेळेला सगळेच जाणत असतात तिला. त्याच्यामुळे त्याची व्याख्या करायची गरज पडत नाही. बरोबर. म्हणून हे जेव्हा पण ग्रंथ लिहिले गेले त्यावेळेला अग्निहोत्र घरघरात होत असल्यामुळे कशाही ग्रंथांमध्ये अग्निहोत्राची विधी नाही, फक्त अग्निहोत्राचं महत्व किंवा अग्निहोत्राचा उल्लेख वर आहे. विधी नाहीये, कारण ते त्यावेळेला चलनात होतं. पण हळूहळू अग्निहोत्र हे विस्मृत होऊन गेलं. आणि मुख्यतः भगवान बुद्धांच्या काळानंतर अग्निहोत्र पूर्णपणे विलुप्तच होऊन गेलं. त्यानंतर अग्निहोत्राचं जे स्वरूप होतं लोकांच्या समोर ते फार जटिल होतं. अग्निहोत्राला सीमित करून दिलं गेलं. अग्निहोत्र जे वेदांनी सांगितलं, वैदिक पद्धतीचं अग्निहोत्र प्रत्येक माणसाकरता होतं. पण जेव्हा अग्निहोत्र संकुचित झालं आणि हळूहळू नष्टच झालं, विस्मृतच होऊन गेलं, ते अग्निहोत्र फक्त ब्राह्मणांपुरतं, त्यांच्याही ब्राह्मणातल्या काही विशिष्ट शाखांपुरतं आणि खूप जटिल स्वरूपाचं होतं की जे पाहून लोक कधी हिंमतच करणार नाही अग्निहोत्र करण्याची, असं स्वरूप अग्निहोत्राचं होऊन गेलं. तर लोकांना अग्निहोत्र म्हटल्यावर ते कठीण अग्निहोत्र लक्षात येत असत किंवा हे अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून अग्निहोत्री सरनेम लक्षात येत असत. पण अग्निहोत्र हे अगदी एक छोटासा वेदांनी सांगितलेला सगळ्यात छोटा लघु स्वरूपाचा यज्ञ आहे. अग्निहोत्राचं स्वरूप फार छोटं आहे.
म्हणून जे मोठे यज्ञ करतात किंवा यज्ञांबद्दल सांगतात त्यांना वाटतच नाही की हा काही यज्ञ आहे. हो 2 आहुतीचं अग्निहोत्र जेव्हा लोकांच्या पाहण्यामध्ये आलं तर त्यांना विश्वसनीयच वाटत नव्हतं की असंही कोणतं यज्ञ असू शकतो तो 2 आहुती देऊन पूर्ण होऊन जातो. अच्छा. हा एवढा छोटा यज्ञ कसा असू हो शकतो. बरोबर. यज्ञामध्ये तर बऱ्याचशा साधनं पाहिजे, हो बरंच पसारा पाहिजे. हो हे सगळं स्वरूप अग्निहोत्राचं नाहीये. हो ते अरण्यास, करण्यास, पूर्वतयारी, आव्हान हो ना. वगैरे सगळं काहीच स्वरूप नाही अग्निहोत्राच्या ह्याच्यात. अगदी संक्षिप्त, अगदीच छोटं स्वरूप. हो तर हे इतकं लघु स्वरूप असल्यामुळे लोकांना विश्वसनीयच नव्हतं वाटत की हे पण काही यज्ञ आहे. हा हे काहीतरी आपलं नवीन सुरू केलेलं आहे या लोकांनी आणि वेदांमध्ये असं कसं असेल हो असं लोकांना वाटत होतं की अग्निहोत्र हे असं असू शकत नाही. पण मूळचं अग्निहोत्र या स्वरूपाचं आहे जे वेदांमध्ये सांगितलं की त्याच वेळेला तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायची आहे वेळेवर सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी आणि या 2 मंत्रांच्या आहुत्या सकाळी आणि 2 मंत्राच्या आहुत्या संध्याकाळी द्यायच्या आहे. एवढं सोपं अग्निहोत्र वेदांमध्ये सांगितलेलं आहे हो आणि प्रत्येक माणसाकरता ते सांगितलेलं आहे. तर अग्निहोत्र हे थोडक्यात सांगायचं म्हणजे अग्निहोत्र ही एक यज्ञाची विधी आहे. अत्यंत संक्षिप्त विधी आहे. पण ही संक्षिप्त विधी असली तरी मोठ्या यज्ञांचं जसं फळ आहे तसं फळ देणारी विधी आहे. हो कारण अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही वेळेला होतो. सकाळी आपण अग्निहोत्र करतो त्याचा प्रभाव संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी आपण अग्निहोत्र करतो त्याचा प्रभाव सकाळपर्यंत. असं 24 तास आपल्या घराचं वातावरण शुद्ध करण्याचं काम अग्निहोत्र करतो. आणि तसं पाहिलं तर स्वरूप त्याचं छोटं आहे तर एका दिवसात 4 आहुती होतात. पण वर्षाचा हिशोब काढला तर किती होतात. हो मग कोणी 10 वर्षापासून करतोय, कोणी 5, कोणी 20 वर्षापासून करतोय. हो आजच्या काळात करणारे 50 आणि 60 वर्ष पण झाली ज्यांना अग्निहोत्र सुरू करून आणि करतात आहे नियमित. तर किती आहुत्या त्यांच्या हातून होऊन गेलेल्या हो आहेत. बरोबर आहे. लाखोंमध्ये त्यांच्या हातून. तर केवढा मोठा यज्ञ हो हा अग्निहोत्र 2 आहुती सकाळी आणि 2 आहुती संध्याकाळी देऊन त्यांच्या हातून संपन्न झालेला आहे. कारण हे नित्य आहे. अग्निहोत्राबरोबर एक शब्द लागलाय नित्य अग्निहोत्र. मला वाटतं हे अग्निहोत्राची वेगळेपण आहे. जो विधी आपण यज्ञ करतो त्याच्यापेक्षा आणि जे अग्निहोत्र आपण म्हणजे त्याच्यामध्ये हाच फरक आहे ना. हाच फरक आहे हा की हे नित्य आहे. ते सगळे नैमित्तिक असतात. हो हे नित्य आहे. हो तर नित्य आहे तुम्हाला सकाळी करायचंय संध्याकाळी करायचंय. हो तर नित्य स्वरूप हे असल्यामुळे अग्निहोत्र एक विशिष्ट म्हणजे अग्निहोत्र शब्दाचा अर्थ तर आहे अग्नीमध्ये आहुती देणं. हो पण हे जे नित्य अग्निहोत्र आहे हे नाव नाही. नाव आहे त्या हो यज्ञाचं नावच अग्निहोत्र आहे. हो बरोबर. तसे प्रत्येक यज्ञ अग्निहोत्र असतं कारण प्रत्येकात आपण अग्नीमध्ये आहुती आहुती देत देतो. असतो. हो तर ते प्रत्येक यज्ञाला अग्निहोत्र म्हणता येतं पण हे विशिष्ट विधीला नाव दिलेलं आहे अग्निहोत्र. हो तर बरोबर. अग्निहोत्र हे संक्षिप्त ह्याचं जे स्वरूप आहे हेच अग्निहोत्राची सगळ्यात मोठी विशेषता आहे हो की कशाही परिस्थितीचा माणूस कुठल्याही आर्थिक स्थितीचा माणूस कितीही व्यस्त असलेला माणूस हो जीवनाच्या कुठल्याही दौरमध्ये असेल लहान मुलगा आहे की तो मोठ्या वयाचा आहे की हो वयस्कर आहे हो ना. प्रत्येक परिस्थितीचा माणूस या अग्निहोत्राला करू शकतो. हो म्हणजे तर वयाचं बंधन अग्निहोत्राचं नाही, स्वरूप जाती धर्माचं बंधन नाही, काहीच नाही. कशाचं बंधन नाही कशाचंच नाही. आणि छोटस स्वरूप आहे तर हो करणं सोपं आहे. हो प्रत्येकाला करणं सोपं आहे. बरोबर आहे. काही संस्कृत शिकण्याची गरज नाहीये. नाही काही तयारी करण्याची गरज नाहीये. नाही ज्या कोणत्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये अग्निहोत्र आपल्याला सुरू करता येतं. अत्यंत सरळ, अत्यंत सोपं आणि सहजपणे करता येईल असं हे अग्निहोत्राचं मूळ स्वरूप आहे. ते जे अग्निहोत्राचं स्वरूप पूर्वी होतो विस्तारित हा ते त्याचा विस्तार होता आणि ते थोडस विकृत स्वरूपातच समोर आलं. हो मूळ स्वरूप जे आहे ते अगदी सोपं आहे हो आणि हे मूळ स्वरूप जे आहे हे आमची आजच्या काळाची आवश्यकता आहे. हो अग्निहोत्र हे सूर्योदय सूर्यास्ताला होतो. हो तर हे बघा की सगळ्या ठिकाणी अक्षांश रेखांशच्या अनुसार वेळ बदलत जातो. हो तर महाराष्ट्रात पण तुम्ही जसं पाहाल हो तर जो आज तुमच्या पुण्याला जो टाइम आहे हो तर मुंबईचा टाइम वेगळा आहे. हो सोलापूरचा टाइम वेगळा आहे. हो असंच मध्य प्रदेशमध्ये आमच्याहून थोडस लांब सिहोर आहे पण 1 मिनिटानंतर अग्निहोत्र होतं. हो सूर्यास्ताचा वेळ येतो. या दृष्टीने तुम्ही बघाल तर अग्निहोत्र हे जगभराकरता आहे आणि 24 घंटे अग्निहोत्र चालू राहावं हा अशी व्यवस्था आहे सूर्योदय सूर्यास्ताचा वेळ असल्यामुळे. हो बरोबर आहे. सतत अखंड स्वरूपाचं प्रकृतीमध्ये अग्निहोत्र होत राहील हा एवढा मोठा हा यज्ञ आहे. हो म्हणजे त्याला त्या दृष्टीने पाहिलं तर खूप मोठं स्वरूप आहे त्याचं. हो बरोबर आहे.
है ना. विधी खूप दुसरं काय छोटा आहे की पण त्याचं अग्निहोत्र स्वरूप असं आहे खूप मोठं आहे म्हणजे. मोठा आहे आणि बाकी सगळ्या यज्ञांना पूर्णाहुती असते. हो तो संपतात, सुरू होतात आणि संपतात. हो अग्निहोत्र सुरू झालं की संपायचं काही कामच संपत नाही. नाही. ते आपल्याला आजीवन हा. करायचंय. त्याच्यात कोणची पूर्णाहुती नाहीये. नाही. बिना पूर्णाहुतीचा यज्ञ आहे. हा तर हा खूप म्हणजे छोटा असला तरी बाकी सगळ्या यज्ञांहून खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. असं बरोबर. ह्याचं स्वरूप आहे. हो आणि त्याच्याशी प्रत्येक व्यक्ती व्यक्तिगत रूपाने जोडतो. हो मोठा यज्ञाचं आयोजन जेव्हा असतं तेव्हा करणारे काही लोक यज्ञ करतात. हो बाकी सगळे सहाय्यक असतात. हो हो आणि फक्त तेवढीच थोडी बहुत मदत करू शकतात. हो बरोबर. पण हा यज्ञ कसा आहे, हा आपण आपल्या हाताने करतो. हो हा आपल्या खूप जवळचा यज्ञ आहे. हो आपला आपण त्याला स्वतःच करू शकू कोणाची मदत न घेता. हो बरोबर. असा हा यज्ञ आहे. तर हो. हा यज्ञ आपल्या अगदी म्हणजे हा आपण ह्याला म्हणू शकतो घरेलू हो पारिवारिक यज्ञ आहे. घरगुती आहे. घरचे 4 लोक मिळून हो व्यवस्थाही करू शकतात. आज जो करतोय तो घरी नाहीये तो दुसरा करून घेईल, तिसरा करून घेईल. हो बरोबर. घरचे लोक मिळून सहजपणे करू शकतील. असा हा कोणावर अवलंबून नाही स्वरूप आहे. राहता येत आपल्याला. कोणावर क्रांती गरज नाही अवलंबून म्हणजे. नाही आपल्याला. कोणाला बोलवायचं नाहीये नाही. की मदत नाही लागणार आपल्याला अग्निहोत्र करण्याकरता कशा करता येईल. तशीच ह्याची सामग्री बघा तर गाईचं तूप पाहिजे आणि हो. तांदूळ पाहिजे. गाय जगभरात आहे. हो आणखीन म्हणून सगळं साधन आणि तसंच तांदूळ हे धान्य असं आहे जे जगभरात होतो. हो कुठे होतो कुठे नाही असं पण तीळ म्हटलं तर सगळ्या ठिकाणी होत नाही. पण तांदूळ सगळ्या ठिकाणी होतात. तर अग्निहोत्र करण्याचं साधन पण पूर्ण जगभरात आहे. अग्निहोत्र करण्याचा टाइम पण विश्वभराचा एकसारखा आहे. एकच टाइम आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. है ना. तर आणि त्याला तो अखंड स्वरूपात यज्ञ चालत राहील असा असून हा अगदी छोटासा प्रत्येक व्यक्तीला करण्याला अगदी सहज असं हे अग्निहोत्राचं विराट स्वरूप पण अग्निहोत्राचं आहे. करायला छोटस पात्र आहे. 2 आहुत्या आपण सकाळी देतो. त्याच पात्रात संध्याकाळी 2 असं दिसायला छोटस दिसलं तरी अग्निहोत्र करून आपण विश्वाशी जोडतोय. प्रकृतीशी डायरेक्ट जोडून जातो. हे अग्निहोत्राचं स्वरूप आहे. खूप विशाल स्वरूप आहे अग्निहोत्राचं. विशाल. हो छोटासा यज्ञ दिसू नये त्याचं स्वरूप फार विशाल आहे. तर अग्निहोत्र म्हणजे असं थोडक्यात समजायचं असेल तर हे आपल्या जीवनाशी जुळलेलं आहे. हो प्रकृतीशी जोडलेलं असल्यामुळे हे आपल्या जीवनाशी जोडलेलं आहे. आणि सहजपणे प्रत्येक म्हणून त्याचं स्वरूप पण ईश्वराने असं दिलंय की ते सहज असावं. सगळ्यांना करता यावं. हो म्हणून आजच्या काळामध्ये सामानात आणि सामुग्री पण कमीत कमी लागते ना. फक्त गाईच्या गवऱ्या, गाईचं तूप आणि तांदूळ बस. फक्त 3 गोष्टींमध्ये आपण खूप मोठं काही म्हणजे खूप करू शकतोय. बिलकुल. आपण पर्यावरणाच्या प्रती आपलं दायित्व पूर्ण करत असतो ना. पर्यावरण करणं आपण सगळं घेतो. हो सगळं घेतो. देतो काय? काहीच नाही. जगातली प्रत्येक वस्तू अशी आहे की जिचा मेंटेनन्स आपण करतो. प्रत्येक आपण जेवढ्या वस्तू वापरतो त्या सगळ्याच आपण मेंटेनन्स करतो. बरोबर आहे. एक प्रकृतीच अशी आहे की जिचा आपण वापर तर पूर्ण करतो. कारण त्याच्याशिवाय आपण एक मिनिटही नाही राहू शकत. नाही ना. पण त्याच्या करता आपण काही नाही करत. नाही काहीच नाही करत. आणि ते सगळं आपल्याला फुकटात मिळतं. हो सगळं फुकटात मिळेल. तर फुकटात मिळाल्या वस्तूची किंमत नाही. बरोबर आहे. त्याचं स्वरूप आहे. बरोबर पण हे अग्निहोत्र म्हणजे काय की आपण प्रकृतीला देतोय. जसं आपण झाड लावलं तर झाडाला पाणी देतो, खाद देतो. है ना. मग आंबे मिळतात, अमृत मिळतात. तर प्रकृतीला आपण कुठे काही तसं देत नाही. तर प्रकृतीला देण्याचं दायित्व पूर्ण करणं हे अग्निहोत्राचं सगळ्यात महत्वाचं स्वरूप आहे. आणि म्हणून प्रत्येक त्या माणसाने अग्निहोत्र करायची आवश्यकता आहे. जो जेवतोय, पाणी पितोय, श्वास घेतोय, हो ना, प्रकृतीचा उपभोग करतोय, त्याला प्रत्येकाला अधिकार आहे अग्निहोत्र करण्याचा. बरोबर आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. तर वेदांनी हा अधिकार प्रत्येक माणसालाच दिलेला आहे. म्हणून ह्याच्यात जाती नाही, धर्म नाही, संप्रदाय नाही, प्रदेश नाही, देश नाही, कुठलंही बंधन नाही. सगळ्या बंधनातून मुक्त अशी ही एक कृती आहे जी माणसाला प्रकृतीशी जोडते आणि प्रकृतीच्या प्रती त्याचं जे दायित्व आहे ते दायित्व पूर्ण तो करू शकतो. प्रकृतीच्या प्रती जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पूर्ण करू शकतो. आणि
आपण आपल्या आसपासचं वातावरण खूप चांगलं बनवून ठेवू शकतो. हो. आपल्या घरचं वातावरण शुद्ध ठेवू शकतो. ज्याच्याने आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. हो. आपल्या घरच्यांचं स्वास्थ्य चांगलं राहील. हं. सगळे शरीराने आणि मनाने मनाने. हृष्टपुष्ट असावे, हं. हीच आपली सगळ्यांची अपेक्षा असते. हो. ती अग्निहोत्राने ती अपेक्षा पूर्ण होते. बरोबर आहे. तर छोटीशी कृती, पण जे आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही, हो ना. ते सगळं काही अग्निहोत्र आपल्याला देतो. बरोबर आहे. मानसिक शांती देतं. ते महत्वाचं आहे. मानसिक शांती, स्वास्थ्य, या ज्या हो. वस्तू आहे या उपलब्ध तशा नाहीये. किती पैसे खर्च केले तरी होणार नाही. नाही होत. तो अग्निहोत्राने आपल्याला प्राप्त होतो. हो ना. तर हे अग्निहोत्र आहे छोटंसं 2 मिनिटाचं, 2 आहुतीचं खरंय. आणि प्रत्येकाने करावं असं. असं. बरोबर. खूप छान दीदी. प्रेक्षकांना खूप छान नक्कीच समजलं असेल. तर मी आधी उल्लेखल्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की आज अग्निहोत्र जयंती आहे, तर आपण म्हणजे 22 फेब्रुवारी आज आणि आपण आजच म्हणजे आजच्या दिवसाचं असं महत्व काय की आपण आजच अग्निहोत्र जयंती का साजरी करतोय? दुसऱ्या कुठल्या दिवशी का हां. नाहीये? हां, हां. अग्निहोत्र जयंती साजरं करायचं हे 22 फरवरी जे तारीख ठरली, हो. ती खरं म्हणजे अचानकच असा प्रसंग आला, हां. की महानुभाव श्री माधवजी पोद्दार साहेब हो. ह्यांनी श्रींच्या समोर अशी प्रतिज्ञा केली होती, आपले गुरु जे आहे त्यांच्या समोर, हां. की मी वेदांचं पुनरुज्जीवन कार्य निष्ठेने करीन. हां. असं. बरं. आणि ती त्यांनी 59 मध्ये केली होती प्रतिज्ञा. हो. त्यानंतर त्यांनी काही साहित्य लिहिलं बरं. आणि त्यांना एकच चिंता होती, की श्रुतींचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे काय करायचं? हां. बरोबर. असा त्यांच्यासमोर एक प्रश्न होता. हो. आणि त्यांना हे वाटत होतं, की पुस्तक स्वरूपात प्रत्येक घरामध्ये वेद पोचले, हं. तर त्याच्याने काही पुनरुज्जीवन होणार नाहीये. हो. जीवनात आले पाहिजे ते. हो. जीवनात येणं हेच पुनरुज्जीवन आहे. हो, हो. तर म्हणून त्यांचं चिंतन चालू असताना हं. त्यांना एक दिवस एक व्यक्ती त्यांच्याजवळ आले हं. आणि त्यांनी आपल्या काही अडचणी सांगितल्या, व्यावहारिक अडचणी होत्या, स्वास्थ्याच्या संबंधी अडचणी होत्या बरं. आणि त्यांचं साहेबांचं चिंतन तर चालूच होतं. हां. त्यांनी त्यांना सांगितलं, की तुम्ही असं करा, की हे अग्निहोत्र एक पद्धत मी सांगतो तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही आजच संध्याकाळपासून अग्निहोत्र सुरू करा. बरं. मग आपण पाहू त्याचा काय परिणाम होतो म्हणून. अच्छा. त्यांनी ते हिरालाल शर्मा म्हणून ते व्यक्ती होते बरं. आणि त्यांनी संध्याकाळी 3-4 वाजता त्यांच्याकडनं अग्निहोत्र समजलं हां. आणि ते एका गावाचे सरपंच होते. तर गावात राहणारे होते. घरात गायी होत्या म्हणून गायीच्या शेणाचे कंडे, गोवऱ्या त्यांच्याकडे होत्या. हं, हं. गायीचं तूपही होतं त्यांच्याकडे. हो, हो. संध्याकाळी जाऊन संध्याकाळपासून त्यांनी पहिली आहुती अग्नय स्वाहा अग्नय इदम संध्याकाळचं अग्निहोत्र त्यांनी केलं. हो, हो. आणि ते 15 दिवसानंतर मग साहेबांना भेटले. हां. तर त्यांनी सांगितलं, की त्यांना खूप मेंटल रिलॅक्स मिळाला आहे बरं. अग्निहोत्र केल्यानंतर. अच्छा. स्वास्थ्यातही सुधार आहे आणि परिस्थितीतही सुधार आहे. खूप हां, हां. आनंदी होते. बरं. त्या दिवशी 22 फरवरीला हं. महाशिवरात्र होती. बरं. साहेबांचं या गोष्टीकडे लक्ष नव्हतं. तो एक प्रसंग घडून आला होता, की तो व्यक्ती आला आणि त्यांनी त्याला सांगितलं असं एक ते सुरू झालं. योगायोग. हं. पण ती 1963 ची गोष्ट आहे. हं. 22 फरवरीला महाशिवरात्रीच्या दिवशी हां. अग्निहोत्राची पहिली सुरुवात झाली. अच्छा. म्हणून आम्ही 22 फरवरीला बरं. अग्निहोत्र जयंती हा साजरा करतो. बरं. तो एक आनंदोत्सव आहे. हो. ज्या दिवशी अग्निहोत्र पुन्हा हजारो वर्षापासून लुप्त असलेली ही विधी हो. पूर्ण वेदांची जगाला दिलं पुन्हा गेलं. अस्तित्वात आली. हं. पहिल्यांदा या पद्धतीने अग्निहोत्र करून, या मंत्रांनी अग्निहोत्र करून कोणी त्याची सुरुवात केली. हं, हं. तो दिवस 22 फरवरी पुन्हा आहे. स्थापना आणि झाली म्हणजे जयंती त्याची थोडक्यात. बरोबर. हां, पुन्हा हां. स्थापना झाली त्याची आपण थोडक्यात. जयंती म्हणतो, हां. आपण जयंती म्हणतो, हां. पण खरं म्हणजे अग्निहोत्राची जयंती असा स्वरूप नाहीये. पण काय शब्द द्यायचा, कारण पुनरुज्जीवन झालं. तर हो. पुनर्जन्म म्हणायचा पुनरुज्जीवन ना. झालं. कोणची हो. गोष्ट अगदी मृतप्राय आहे, तर त्यानंतर ती परत अस्तित्वात येणं हां. म्हणजे पुनर्जन्म झाला. तर पुनर्जन्म. पुनर्जन्माला कोणता शब्द नसल्यामुळे आपण जयंती शब्द वापरतो, की या जगात पुन्हा दुसऱ्यांदा या काळात, हां. आजच्या काळात अग्निहोत्र कोणत्या दिवशी आलं, तर 22 हां. फेब्रुवारी 22 1963. फेब्रुवारीला आलं. हं. 1963 असं हे अस्तित्वात आलं. तर अच्छा. म्हणून आहे ते पुनरुज्जीवन, किंवा हां. अग्निहोत्र तर आधीपासून होतो. हां. अग्निहोत्र आधीपासून होतो हो. आणि विलुप्त झाल्यानंतर परत सुरू झालं.
तर असं स्वरूप द्यायचं म्हणून अग्निहोत्र जयंती आजच्या तारखेमध्ये सगळ्या ठिकाणी खूप कार्यक्रम होत असतील. एक उत्सव सारखा आपण त्याला मनवतो की हा आपण जसा वाढदिवस नाही का मनवत, तसं साजरा करतो. तसं तो अग्निहोत्राचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे. अग्निहोत्राचा वाढदिवस आहे. आणि अग्निहोत्र हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या जीवनात आली तर जीवनात आमूलाग्र बदल करू शकेल असं अग्निहोत्र आहे. तर अग्निहोत्राचा वाढदिवस मनवणं असा कार्यक्रम शेकडो ठिकाणी आजच्या दिवशी कार्यक्रम होत असतील. लोकांमध्ये जास्त अग्निहोत्राची माहिती पोहोचवणं, अग्निहोत्राबद्दल त्यांना जागृत करणं. आणि आजचा प्रयास पण हाच आहे जयंती करायचा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अग्निहोत्राची माहिती पोहोचावी आणि लोक अग्निहोत्र करण्याचे करता प्रवृत्त व्हावे म्हणून अग्निहोत्र जयंती आहे. तसं आपण त्याला अग्निहोत्र विश्व अग्निहोत्र दिवस पण म्हणू शकलो असतो. पण मला असं वाटतं की अग्निहोत्र दिवस तो रोजच आहे ना. अग्निहोत्रानेच दिवसाची सुरुवात आहे. बरोबर आहे. अग्निहोत्र दिवस नाही असा कोणता दिवसच नाहीये. रोजच आपल्याला अग्निहोत्र करायचंय. म्हणून अग्निहोत्र दिवस हे नाव ठेवायच्या जागी ते जयंती नाव ठेवा. अच्छा. कारण अग्निहोत्र दिवस तर आमचा प्रत्येक दिवस अग्निहोत्र दिवस आहे. ते आहे. अग्निहोत्राच्या शिवाय दिवसच नाहीये. म्हणजे आता जे जुने करणारे बऱ्याच वर्षापासून ते तर अशा एकाही सूर्योदय आणि सूर्यास्ताची कल्पनाच करायला तयार नाही की ज्याच्यामध्ये अग्निहोत्र त्यांच्या हातून होणार नाही. इतकं अग्निहोत्राशी होऊन जातं. काहीतरी मिळतं ना, काहीतरी मिळतं आपल्याला. तर म्हणून नाही मिळालं की कमीपणा वाटतो. तर म्हणून अग्निहोत्र दिवसच्या जागी आम्ही अग्निहोत्र जयंती हा शब्द ठेवला की आपल्याला लक्षात येईल की हा दिवस आहे वाढदिवस. किती वर्ष झाली तर 63 मध्ये झालं तर आज आपण किती एवढी वर्ष झाली आता अग्निहोत्राला येऊन, आता एवढी वर्ष झाली असं पण त्याला बोलू शकतो. तर बस. तर म्हणून 22 फेब्रुवारी काही विशेष कारण नाही. आपण अनायच बघा साहेब कधी विशिष्ट तिथी वगैरे कोणतंच कायम कार्याचं असलं तर पाहत नव्हते. त्यांचं नेहमी एक मत होतं की प्रत्येक दिवस चांगला आहे आणि प्रत्येक क्षण मुहूर्त आहे. काहीही विचार करायची गरज नाही, कुठला मुहूर्त पाहायची, काही पण काम करायला गरज नाही. तर त्यांनी जे दिवशी पहिलं अग्निहोत्र सुरू करवलं मुहूर्त स्वतः आला महाशिवरात्री. आणि महाशिवरात्री आपण पाहतो शिव म्हणजे कल्याण. आणि सूर्यास्तानंतर रात्र सुरू होते. तर पुन्हा जगाचं कल्याण व्हायचं आहे. ते कल्याण रात्रीचे दिवस असल्याने तो अनायास महाशिवरात्र हा दिवस त्या दिवशी विशिष्ट दिवस आला. आणि 22 फेब्रुवारीची तारीख आणि तिथीने पाहिलं तर महाशिवरात्र असा अग्निहोत्राचा संयोग झाला. तर साहेबांना हे होतं सुरू झाल्यावर त्यांचे अनुभव पाहिल्यावर की हे मला साधन मिळालंय वेदांच्या पुनरुज्जीवनाकरता. वेदांना आपण सांगू शकत नाही, लोकांना वेद वाचायला सांगू शकत नाही. अध्ययन स्कूल कॉलेज हे सगळं खोलणं वेगळं गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये अग्निहोत्र जर पोचलो तर वेद पोचले. अशा स्वरूपात वेद पुनरुज्जीवित झाले. बरोबर आहे. आणि आजच्या काळात आता एवढी वर्ष झाली आपण आज लाखो घरांमध्ये अग्निहोत्र होऊन राहिलंय. आपल्या देशात होतंय, देशाच्या बाहेर बऱ्याच देशांमध्ये अग्निहोत्र होतंय. सगळ्या ठिकाणी वेद पुनरुज्जीवित झालं. बाहेर होतंय ना त्या सगळ्या ठिकाणी वेद पुनरुज्जीवित झाले. अग्निहोत्राचं पात्र घरात येणं म्हणजे वेदांचं पुनरुज्जीवनचं काम आहे. बरोबर आहे. तर असं मग त्यांची प्रतिज्ञा होती की वेदांचं पुनरुज्जीवन कार्यनिष्ठेने करायचंय. त्याच्याकरता त्यांनी साधन म्हणून अग्निहोत्राला निवडलं की अग्निहोत्र घरोघर पोचलं की वेद घरोघर पोचले. तर असं यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय असा पंचसाधन मार्ग वेदांमध्ये सांगितला आहे. जे पोद्दार साहेबांनी आपल्या पुस्तकांमध्ये याची व्याख्या केली आहे. पण एक माणसाला असं सांगितलं की हे बाई यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय, तर त्याला नक्की कळत नाही की त्यांनी काय करावं, काय करायचं ते यज्ञ करावा की दान करावा की तप करावं, काय करावं त्यांनी, कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी, त्याच्यामध्ये तो संभ्रम निर्माण होतो. तर म्हणून सुरुवात कुठून करायची आणि आजच्या काळाची गरज काय आहे तर ते अग्निहोत्र आहे. सुरुवात इथून करायची. मग हळूहळू दान तप कर्म स्वाध्याय सगळ्याकडे मनुष्य त्याची हळूहळू मानसिक तशी तयारी होते आणि तो सद्मार्गाकडे वळतो. एक तर माणसाला सगळ्यात पहिले पाहिजे शांती, समाधान, स्वास्थ्य, शारीरिक आणि मानसिक
आणि प्रसन्नता. प्रसन्नता. अग्निहोत्रांनी या सगळ्या वस्तू मिळाल्या की मग मग पुढे बाकीच्या ज्या गोष्टी आहे, धर्माच्या दान, तप, कर्म, स्वाध्याय, हे समजणं सोपं होऊन जातं. बरोबर आहे. कारण त्याचा दृष्टिकोन बदलतो सगळ्याकडे पाहण्याचा. समाजाकडे, आपल्याकडे, व्यवहाराकडे, सगळ्याकडे पाहायचा त्याचा दृष्टिकोन बदलतो अग्निहोत्राने. आणि मग त्याला मग पुढचं जे आहे पंचसाधनाचे बाकीचे साधन ते सोपे होऊन जातात करायला. बरोबर आहे. तर असं अग्निहोत्र जयंतीच्या दिवशी आपण हे म्हणू शकतो की साहेबांनी असं म्हटलं पण आहे की आमचं अस्त्र आणि शस्त्र या काळात हे वस्तू आणण्याकरता आमच्याकरता अग्निहोत्रच अस्त्र आणि शस्त्र दोन्ही आहे. अच्छा. शस्त्र तर ते आहे कारण ते विनाश करतं कशाचा? प्रदूषणाचा. असं ते शस्त्र आहे. आज आपण प्रदूषणाने पीडित आहोत. तर हे शस्त्र आहे जे प्रदूषणाचा विनाश करेल. बरोबर. तर असं अस्त्र आणि शस्त्र हे दोन्ही त्यांनी साधन म्हणून आपल्या कामाकरता निवडलं. आणि ते किती त्यांचा सही विचार होता हे आपल्याला आजची परिस्थिती पाहून समजतंय. तर असं पोद्दार साहेबांच्या निमित्ताने त्यांनी त्यांना हिरालाल शर्माला निमित्त बनवलं. सगळी ईश्वरीय योजना होती. बरोबर. त्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली आणि असं ते पहिलं अग्निहोत्र बैरागड कला आहे गावामध्ये, जिथे आता माधव आश्रम आहे तोटला लागलेलं ही जमीन माधव आश्रमची जी आहे ना ती बैरागड कलाचीच जमीन आहे. बरं. तर या जमिनीवर ते पहिलं हा उद्घोष अग्नय स्वाहाचा 22 फरवरीला झालेला आहे. बर. असं आपण ती अग्निहोत्र जयंती मनवतो. बरोबर. हे अग्निहोत्र एक चुंबकच आहे जे म्हणजे जे स्वतःकडे ना आपल्याला रोज आकर्षित करत राहतं. म्हणजे आपण बरोबर करतोच ते, त्याला म्हणजे टाळताच येत नाही आपल्याला. असं आहे ते. आपला दिवसही त्यानेच सुरू होतो तर ते आपोआप होतंय सध्या तरी. तर मला वाटतं ही आपल्या आजच्या काळाचा अनुभव आहे. बोला बोला. मी म्हटलं हा सगळे जेवढे लोक अग्निहोत्र करतात त्या सगळ्यांचा अनुभव आहे जे तुम्ही आता म्हटलं. हो ना. की अग्निहोत्राने दिवस सुरू होतो आणि त्याला टाळताच येत नाही. सकाळचं अग्निहोत्र केलं की संध्याकाळची वाट पाहतो. संध्याकाळचं झालं की सकाळची वाट पाहतो. आपोआपच होतं. त्याला मुद्दामून नाही करावं लागत काही. तर हीच आजच्या काळातली मला वाटतं अग्निहोत्राची गरज हीच आहे जे आपण बघतोय दिल्लीतलं एवढं प्रदूषण आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जे प्रदूषण आहे तर मला वाटतं अग्निहोत्राची हीच गरज आहे ना आजच्या काळातली गरज म्हणून काय आपण हेच सांगू शकतो ना. हेच सांगू शकतो. आणि अग्निहोत्र कसं आहे अग्निहोत्र म्हणजे आम्ही असं सांगतो अग्निहोत्राला तुम्ही धर्म म्हणून नका पाहू. नाही. धर्म या दृष्टीने पाहाल तर मग वेगळे वेगळे खूप धर्म संप्रदाय सगळं आहे. कोणी कशाशी जुळले अग्निहोत्र हा धर्म नाहीये. अग्निहोत्र तुमच्या हातात आलेलं तेच आहे अस्त्र शस्त्र आहे. जे आज तुमच्या समोर कोण रावण उभा आहे आज तुमच्या समोर कोण उभं आहे तर तो प्रदूषण आहे. बरोबर. आणि या प्रदूषणाला दूर करण्याचं सामर्थ्य कशात आहे तर तुमच्याजवळ हे जे अस्त्र शस्त्र आहे याच्यातच एक त्या प्रदूषणाला दूर करण्याचं सामर्थ्य आहे. तर ह्याच्याकडे या दृष्टीने बघा. जेव्हा आपण आजारी होतो तेव्हा डॉक्टर आपल्याला कुठलंही औषध लिहून देतो. आपण जातो मेडिकल स्टोअरवर औषध घेतो. त्यावेळेला हा विचार नाही करत ना की आपण कोणत्या धर्माचे काय काय काही विचार नाही करत. औषध दिलंय या आजाराचं हे औषध आहे. बरोबर. तसं आज जो आजार आहे खूप मोठा जो आजार आहे त्याचं हे औषध आहे. खरंच आहे. त्याचं हे औषध आहे. तर मग जर त्याचं औषध आहे तर ह्याला प्रत्येकाने स्वीकार करायला पाहिजे कारण हा आजार असा आहे ज्याच्याशी प्रत्येक व्यक्ती प्रभावित आहे. अर्थातच. म्हणजे आज आपण म्हणू प्रदूषण तर आपण हिमालयावर गेलो तरी तिथे पण प्रदूषण आहे. प्रदूषण असं नाहीये की या भागात दिल्लीला खूप सघन आहे. आहे त्यातलं पण तुम्ही तिकडे पण गेला हिमालयाला गेला तरी पण तिथे प्रदूषण आहे. तिथे पण खूप कचऱ्याचे ढेर आहे. तिथे पण गाड्या खूप जातात तर तिथलं सगळं हिमच पिघळू लागलं आहे. आपण हे पाहतो की जे अमरनाथ गुफेचं जिथे शिवजीचं दर्शन करायला लोक जातात अमरनाथला तर पूर्वी ते पूर्ण 1 महिना राहायची ती पिंडी जी बर्फाची बनायची ती पूर्ण 1 महिना राहायची. आता ती महिनाभर टिकतच नाही. बरोबर. तिथे जी गरमी आहे लोकांचं जाणं आहे प्रदूषण आहे याच्यामुळे ती 8 दिवस 15 दिवस आणि विरघळून जाते ती. तर अगदी ते हिमालय सुद्धा सुरक्षित नाहीये. कुठल्याही जगातल्या कुठल्याही कोण्यात माणूस राहत असेल तरी प्रदूषणाशी तो पीडित आहे.
तर बरोबर आहे. आजचा राक्षस तर हाच प्रदूषण. हो, आणि या खरंच आहे. प्रदूषणाचा एंटीडोट, आपण त्याला अँटीडोट म्हणू. हो. प्रदूषणाचा अँटीडोट जो आहे तो अग्निहोत्र आहे. हां. तर अग्निहोत्र ह्याला धर्म या दृष्टीने पाहायला नको, हे आपले कर्तव्य आहे. हो. या दृष्टीने धर्म म्हणा त्याला, की हे आपलं कर्तव्य आहे बरोबर पर्यावरणाच्या प्रती. हो. या दृष्टीने आपण जेव्हा पाहू अग्निहोत्र, तर जास्त काही प्रश्न निर्माण नाही होणार. जसं सांगितले आहे तशा विधीचं तुम्ही पालन कराल हो ना. आणि सहजपणे तुम्ही अग्निहोत्र करू शकाल. हो. तर अग्निहोत्राकडे याच दृष्टीने पाहायची आवश्यकता आहे. अग्निहोत्र वेदांनी जरी दिलं असलं, वेदांनी सांगितलेलं आहे, पण आहे शास्त्रीय, पूर्णपणे शास्त्रसंमत आहे. म्हणजे मराठीत शास्त्रसंमत विज्ञानाला म्हणतात ना, पूर्णपणे वैज्ञानिक आहे. हे असं नाही की तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा तेव्हा तुम्हाला त्याचा परिणाम मिळेल. तुम्ही अजिबात श्रद्धा ठेवू नका, अजिबात विश्वास ठेवू नका, पण सांगितलेल्या पद्धतीने 5 नियमांची जी पद्धतीने अग्निहोत्र केलं जातं त्या पद्धतीने जर तुम्ही अग्निहोत्र केलं तर तुम्हाला त्याचे परिणाम तुम्ही स्वतः सांगाल. तर तुम्ही सांगाल, आम्हाला सांगायचीच गरज नाही, तुम्हीच आम्हाला सांगा की अग्निहोत्राने काय काय होतं. खूप फरक श्रद्धा किंवा आस्था असेल तर परिणाम मिळेल असं नाही. ती एक कृती आहे. तुम्ही एक कृती करता त्याचा एक परिणाम होतो. कोणची कृती आहे त्याचा परिणाम असतो. जसं अग्निहोत्र सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला तुम्ही जेव्हा 2 आहुती टाकता तेव्हा वातावरणात जे चेंजेस येतात त्याच्याशी तुम्ही प्रभावित व्हालच. तुम्ही श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवा. तर श्रद्धेचा काही रोल नाहीये. श्रद्धेचा रोल इथपर्यंतच आहे की तुम्ही त्याला व्यवस्थित करा. टाइम हे अग्निहोत्राची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर टाइम साधला पाहिजे. गाईचं तूप म्हणजे गाईचं तूपच असलं पाहिजे. गौऱ्या या गाईच्याच असल्या पाहिजे. जे पिरॅमिड आकारचं पात्र आहे, ज्या आकाराचं पाहिजे ते तेच पाहिजे. आणि मंत्र जे सांगितले त्याच्यात ओम जोडायचं नाही, काही जोडायचं नाही, काही कमी करायचं नाही. जसे मंत्र आहेत तेच पाहिजे. या 5 नियमांनी जर आपण अग्निहोत्र केलं तर अग्निहोत्राचे परिणाम सुनिश्चित आहेत. ते तुमच्या समोर येणार. त्याच्यावर वैज्ञानिक लोक आज काय विज्ञानाची भाषाच आजची भाषा आहे. तर थोडे थोडे छोटे छोटे प्रयोग पण ह्याच्यावर केले गेले आहेत. एका रिसर्च केलेत ना त्याच्यावर, आणि त्यांनी प्रूव्ह केलंय की आजच्या काळात कशी गरज आहे आणि किती, म्हणजे सायन्स आहे त्याच्या मागे, असं उगीच नाही. त्यांनी म्हणजे त्याच्यावर अभ्यास करून खूप हे केलेलं आहे, रिसर्च केलं, आणि आजच्या काळातली गरज त्यांनीच म्हणजे सांगितली आहे त्याच्यात. आणि अजून तर खूप प्रयोग होतील, अजून पुष्कळ समजायचं अग्निहोत्राला. आता तर थोडं म्हणजे जे प्रयोग झाले ते फार थोडे. अग्निहोत्र खूप गहर आहे. खोल अभ्यासाची गरज आहे अग्निहोत्राला. बरोबर आहे. जेवढं खोलवर जाल, कारण अग्निहोत्र तुमचं म्हणजे सगळं काही बदलू शकण्याची सामर्थ्य ठेवणारी कृती आहे, छोटीशी असली तरी. तर हा तर अजून पुढे अध्ययनाचा विषय. आणि वैज्ञानिक लोक ह्याच्याकडे जेव्हा आणि जास्त रुचीने पाहतील तर खूप खोलवर अध्ययन ह्याच्यावर होईल पुढे. आणि परिणाम निश्चित आहे, पण ते जे अध्ययन होईल त्याचा परिणाम काय येणार आहे ते आपल्याला माहिती. तो निश्चित आहे. बरोबर. तो निश्चित आहे. खरंय. म्हणूनच तर विज्ञान आहे की 2 आणि 2 4च होणार आहे, दुसरं काही होणारच नाही. तर म्हणून हा विषय अजूनही अध्ययनाचा राहील. अध्ययन आजही होत आहे. पाण्यावर भस्माचे प्रयोग झाले आहे. पाणी त्याच्याने कसं शुद्ध होतो, निर्जंतुक होतो, अगदी दूषित पाणी सुद्धा पिण्यालायक आपण दूषित पाण्याला सुद्धा पिण्यालायक करू शकतो. तर अग्निहोत्र करून किंवा अग्निहोत्राची भस्माचा वापर करून हे सगळे प्रयोग झालेले आहेत. अग्निहोत्राचे प्रयोग आपण कृषीवर खूप पाहतोय. फसल चांगली येते आणि किडा लागत नाही फसलेला. तर हे सगळं आपल्याला डोळ्यालाच दिसणार आहे. प्रयोग होत आहेत शेवटी आपल्या डोळ्यालाच दिसत आहे की किड्या जेव्हा भस्म आणखी अग्निहोत्राचा उपयोग केल्यावरती किडा लागत नाही फसलेला, तसंच आपल्या जीवनात पण कुठे किडा लागत नाही जर का आपण अग्निहोत्र करतो. शरीराला पण किडा लागत नाही, मनाला पण किडा लागत नाही. ते महत्वाचं आहे. म्हणून डिप्रेशन आणि हे ते सगळ्याशी कधी सामना करावा लागत नाही. हे सगळे किडच आहे ना जे लागते आपल्याला, त्याच्याने हे सगळे त्रास होतात. बरोबर. तर जे प्रकृतीवर परिणाम आहे, फसलेवर परिणाम आहे, तोच परिणाम आपल्यावर होत असतो. बरोबर आहे. तर आपण हे पाहतो की चिकित्सा क्षेत्रामध्ये पण अग्निहोत्राचा प्रभाव आहे. आपण मनोचिकित्साच्या क्षेत्रामध्ये पण अग्निहोत्राचा प्रभाव आहे. कृषी क्षेत्रामध्ये पण अग्निहोत्राचा प्रभाव आहे. आणि मानवीय जीवनाशी संबंधित जेवढ्या समस्या आहेत त्या सगळ्यावर पण अग्निहोत्राचा परिणाम आहे.
आता बरोबर. जेव्हा गहन अध्ययन होईल हं. तर ते अध्ययन हे सांगेल की हा परिणाम कसा कसा घडतो, कसं कसं पण करतोय. परिणाम हो. हाच होतो. परिणाम होतोय. अध्ययनची पण येईल, ते त्याचं विश्लेषण करेल, हां. पण परिणाम ठरले. हो, तर असं बरोबर. हे विज्ञान आहे पूर्णपणे. हो, विज्ञान आहे. 100% विज्ञान आहे. हो ना. आणि म्हणूनच जगभरात प्रसारित पण झालंय. सगळ्या धर्माचे लोक त्याला करतात आहे. हं. मुस्लिम करतात आहे, हो, हो. यहुदी करतात आहे, करतात आहे. ईसाई करतात आहे. हो. कारण ही माणसाची आवश्यकता आहे. हो. शुद्ध वातावरण ही प्रत्येक माणसाची आवश्यकता आहे. आहे. आज बरोबर. तर काय आज तर काय लहान मुलं सगळ्यात जास्त त्रस्त आहे प्रदूषण. हो ना. आपली पुढची पिढी आपल्याला जर वाचवायची आहे हो. तर त्याला आपल्याला अग्निहोत्राचं वातावरण द्यावं लागेल. हो, अशी बरोबर आहे. परिस्थिती आहे. जर का ती आपण नाही दिली हं. तर पुढची पिढी ही शरीराने आणि मनाने कमजोरच राहणार आहे. हं. ते आपल्या जीवनाचा पाहिजे तसा आनंद घेऊ शकणार नाही. हं. म्हणून आपल्याला त्यांना हे वातावरण देण्याची आवश्यकता आहे. मी बरोबर. आई वडिलांना नेहमी म्हणते, म्हणजे पेरेंट्सला, हां. की तुम्ही बाकी तुम्हाला अग्निहोत्र कुठे समजून येतंय नाही येतंय तो सगळा विषय वेगळा आहे. हां. आपल्या मुलांच्या स्वास्थ्याकरता, शारीरिक आणि मानसिक मानसिक. स्वास्थ्याकरता तुम्ही अग्निहोत्र करायला पाहिजे. हो. तुम्हाला स्वतःच दिसेल तुमच्या मुलांमध्ये येणारं परिवर्तन, हो, जर त्या बरोबर. वातावरणात ते राहतील तर. हो. तर अग्निहोत्र हे विज्ञान संमत अशी कृती आहे. हं. फक्त असं श्रद्धेने किंवा असं मानलेलं किंवा असं नाहीये त्याचं स्वरूप. नाही. कोणी माणसाने बनवलेली विधी नाहीये ती. सायंटिफिकली प्रूव्ह माणसाने केलंय. बनवलेली प्रूफ केलंय. ती माणसाने बनवलेली विधी नाहीये. नाही. वेदांमधनं आलेली आहे, म्हणजे ईश्वराने दिलेली विधी आहे ती. हो ना. तर ती सगळं पूर्ण विज्ञान संमत असणारच. हो. आजच्या काळात जे अग्निहोत्र आपल्या समोर आलं ते मात्र आपल्याकडे माध्यम झाले. माधवजी पोद्दार साहेब, हो. त्यांच्या गुरुनी पण प्रतिज्ञा केली होती. त्यांचे जे गुरु आहे अक्कलकोटचे गजानन महाराज, त्यांच्या गुरुच्या समोर अशी प्रतिज्ञा केली होती की वेदांचं पुनरुज्जीवन करीन. आणि त्याच्या 15 वर्षानंतर त्यांनी पोद्दार साहेबांकडनं ही प्रतिज्ञा करवली की मी वेदांचं पुनरुज्जीवन कार्य निष्ठेने करेन. बर. तर गुरुच्या प्रतिज्ञेत आणि शिष्याच्या प्रतिज्ञेत 2 शब्दांचा फरक आहे, कार्य आणि निष्ठा. तर प्रत्यक्ष कार्य निष्ठा त्यांची कशी होती हे त्यांचं जीवन जेव्हा आपण पाहतो तेव्हा समजतं की निष्ठा शब्दाचा अर्थ काय आहे. पोद्दार साहेबांचं जीवन आपण पाहिलं तर समर्पण शब्दाचा अर्थ काय आहे हे समजणं सोपं होऊन जातं. असं त्यांनी जीवन जगलं आणि कार्य त्यांनी केलं. तर असं लोकांना सगळं समोर दिलंय अग्निहोत्र, तर ते आलं पोद्दार साहेबांच्या माध्यमातून आहे. बरोबर आहे. या दोघांचं कार्य पण प्रत्यक्षात समोर लोकांच्या आलं ते पोद्दार साहेबांच्या माध्यमातून. म्हणून त्या 22 फरवरी अग्निहोत्र जयंती करून आपण त्यांच्या दोघांचं स्मरण करत असतो आणि आनंदाचा दिवस घालवत होतो. अग्निहोत्र हे आजच्या काळाची फार महत्वपूर्ण आवश्यकता आहे. हो ना. लोक म्हणतात ना रोटी कपडा मकान. हा रोटी कपडा मकान सुद्धा दोयम आहे. त्याच्याहून जास्त महत्वाची गरज अग्निहोत्र आहे. हो ना. इतकं महत्वाचं अग्निहोत्र आहे. आज बाहेरचं वातावरणच असं झालंय की ती गरजच झाली. खरंच आहे. त्याला पर्याय नाही. म्हणजे हे जे आपण प्रदूषण पाहतो, बाह्य प्रदूषण, त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषण कुठे पाहतोय आपण? वैचारिक प्रदूषण. वैचारिक. हो, ते तर आहेच. हे जे आपण पेपरमध्ये सगळं वाचत असतो ना, उलटे सीधे कामं चालली आहे, बातम्या, मारहाण चालली आहे, जे काही चाललंय हे सगळं विचार प्रदूषण आहे. हो ना. विचारांची दिशाच बदललेली आहे. हो. ज्या दिशेला जायला पाहिजे त्याच्या विपरीत दिशेला विचार चालले. बरोबर. जेव्हा कोणची गोष्ट आपण माणूस करतो ते पहिले विचारात येते मग व्यवहारात येते. हो. अग्निहोत्र ते विचारच शुद्ध करतो तर आपोआप व्यवहार शुद्ध होतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तन आणण्याचं आज जी जगाची स्थिती आहे, ज्याच्याकरता सगळे लोक चिंतित आहे, त्या परिस्थितीला बदलायचं सामर्थ्य अग्निहोत्रामध्ये आहे. बरोबर आहे. साहेबांनी असं लिहिलंय त्यांच्या धर्मपाठ पुस्तकात की व्यक्तिगत आणि जागतिक सगळ्या समस्या अग्निहोत्र दूर करू शकतो. बरोबर. खरंय. आणि त्याचा अनुभव आम्ही घेतोय, व्यक्तिगत पातळीवर घेतोय. हळूहळू अजून जास्त तो दृढ होईल, पण सध्या तरी घेतोय एवढं.
छान माहिती दिली दीदी तुम्ही. तर मला प्रेक्षकांना जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल आपल्या, की आजच्या म्हणजे काय करायला पाहिजे? एक तुमच्याकडून एक संदेश म्हणून काय द्याल तुम्ही? मला साहेबांच्या कवितेच्या एक लाईन आठवते. हां. त्यांनी शुभ संदेश म्हणून एक कविता लिहिली. त्याची बरं. पहिली लाईन आहे, अग्निहोत्र अग्निहोत्र शुरू करो आज तुम शाम से ही अग्निहोत्र. अच्छा. वाह! म्हणजे विचारच करायची गरज नाहीये काही. अग्निहोत्र जाणून घ्या आणि त्याला व्यवहारात आणा आणि मग त्याला समजत राहा तुम्ही आरामात, बरोबर. आपल्या अनुभवाने. तो शुरू करो आज तुम शाम से ही अग्निहोत्र. एक संध्याकाळ पण फुकट घालवू नका. हां, हां. खूप छान. खूप छान माहिती दिली तुम्ही आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच कळलं असेल, की अग्निहोत्र म्हणजे काय नक्की आणि का त्याची गरज आहे आणि का सगळ्यांनी करायला पाहिजे. हे तर दीदींनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी अग्निहोत्र सुरू करावे ही माझी सगळ्यांना नम्र विनंती. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्यांना कोणाला अग्निहोत्र सुरू करायचे त्यांनी कसा संपर्क साधावा त्याचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देऊ. तर तुम्ही संपर्क साधू शकतात. तर दीदी तुमचे मनापासून आभार. तुम्ही इतकी छान माहिती डिटेलमध्ये दिली सगळ्यांना आणि खूप छान वाटलं. पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्यांना खूप छान माहिती दिली. त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.